प्रेझेंटिंग पार्ट 1 कर्नाटका ट्रिप गोकर्ण. सो अशा प्रकारे आपला प्रवास सुरू झालेला आहे. काय म्हणतात अडी, कशा आहात? कशी आहे साई? मस्त, खूप छान वाटतंय. लगेच एवढं गारगार वाटतंय, गारगार वाटतंय आणि सुरुवात तर छान झालेली आहे. मस्त. काय बोलते हेमाली? हेमाली सध्या व्हिडिओ बनवते ट्रेनचा, कमिंग सून. बघत असेल आपल्याला कोण? ड्रायव्हर. सो अशा प्रकारे आपण कारवार स्टेशनला फायनली पोचलेले आहोत आणि वातावरण खूपच ऑसम आहे. हेमाली एन्जॉय करते. तुम्ही आजूबाजूला पाहू शकता किती हिरवळ आहे इकडे. हा हा हा, सुंदर. आपण आता निसर्गातच जाणार आहोत आणि ती समोर दिसते ती लोकल ट्रेन आहे बरं का. मडगाव टू मँगलोर लोकल ट्रेन आहे, आपल्या मुंबई लोकल सारखी ट्रेन आहे. अशा प्रकारे आमचे उभरते हुए ब्लॉगर समोर आहेत, आमचे पप्पा. आणि ही लोकल ट्रेन आहे, बघू शकता. मडगाव मँगलोरू आणि मडगाव कारवार अशा रन करतात त्या. आपलं लोकल ट्रेन कशी आहे बघा. सो अब हमने कैब लिया कारवार से टूवर्ड्स गोकर्ण. सो कैब तो मैंने गोआईबीबो से बुक किया. सो यू गेट एट अ वेरी रीजनेबल रेट एंड कंफर्म ड्राइवर आपको मिल जाता है. सो दिस रोड इज़ वेरी सीनिक और बहुत ही अच्छा रोड कंडीशंस है, तो आप आराम से जाओगे, कोई प्रॉब्लम नहीं है. सो हम लोग एंजॉय करते करते जा रहे थे. हमारे जो कैब ड्राइवर थे वो भी बड़े अच्छे थे. सो अच्छा टाइम स्पेंड किया हमने. एंड नाउ वी विल हेड टूवर्ड्स आवर बीच फ्रंट होम स्टे विच इज़ इन गोकर्ण. तो वहाँ जाके आपको एक बार रूम से आपको व्यू दिखा देते हैं. अशा प्रकारे आमचा स्टे आहे. हा बीच प्रॉपर्टी आहे ही. आणि हा सी फेसिंग आहे. सो ही गॅलरी आहे, ते बसून तुम्ही एन्जॉय करू शकता. रिलॅक्स, फुल बीच व्ह्यू. अशा प्रकारे हा स्टे आहे. ते रेस्टॉरंट आहे त्यांचं. सो हा आमच्या समोरचा होमस्टे आहे, सी शोर बीच स्टे. सुंदर असा बीच आहे, एकदम फ्रंट व्ह्यू आहे आम्हाला. आणि हा सगळे रिलॅक्स करत आहेत मंडळी. आणि आम्ही ॲक्च्युली तिथे 2 रूममध्ये वर राहतोय. होमस्टे खूप छान आहे मम्मी म्हणते. जेवणही सुंदर होतं इकडे, आम्ही खूप एन्जॉय केलं. जेवण एवढं मस्त होतं, खूप टेस्टी, खूप टेस्टी होतं. फोटो का भरलेला आहे ते जिरवण्याकरता आम्ही आता इथे बसलेलो आहोत. काही छान झोप आणि संध्याकाळी सनसेट बघायला खरं होती पाण्यात आणि ती शांत आंघोळ चित्रायची. तर खोल समुद्रात जाऊन आम्ही आंघोळ केली. तर आले म्हणजे इतका समुद्राला टच होता आमच्या हॉटेलला. एवढं नसेल ना, चला आपलं बरं आहे ना. हां, आपला म्हणजे ते कसं 5 स्टार हॉटेल असल्यामुळे त्याला गोल्फ क्लब होता.
तर अशा प्रकारे आपली मंडळी निघालेली आहेत आणि आपल्या गौमाता पण आहेत. हेमाली ती घाबरते, तिला साईडला हो तिच्या. स्वतः आपण बघत आहोत कुडले बीच. हा व्ह्यू पॉईंट आहे कुडले बीचचा. किती सुंदर आहे. कमेंट आली का माझी व्हिडिओमध्ये? कोण पडेल सॉस? थोडी सागर निळाई थोडे शंखनी शिंपले कधी चांदणे ती पूर तुझ्या डोळ्यात वाचले कधी उतरला चंद्र तुझ्या माझ्या अंगणात स्वप्न पामराचा छळा विसावला जळीला. तर आम्ही आहोत ओम बीचला आणि आम्ही सध्या रिलॅक्स करत आहोत. हॅलो गाईस, कसं वाटलं तुम्हाला इकडे? खूप छान आहे. क्लीन बीच आहे आणि सुंदर सुद्धा. पण आम्हाला पुढे जाता नाही आलं कारण आता भरती असल्यामुळे बोट्स वगैरे सोडत नाही आहेत. थंड आहेत सगळं. हो, त्यामुळे आम्ही इथेच एन्जॉय करतोय बसून. नेक्स्ट टाइम जाऊ नक्की. येस येस, चिअर्स गाईस. प्रकारे मम्मी एवढ्या स्टेप्स सोडून आली, याच्याबद्दल मम्मीचे खूप खूप आभार आणि अभिनंदन. आणि आम्हाला अभिमान आहे. Yes. थकलीच आई? थकले थकले. पण पाहिला ओम बीच बघितला. पाइनएप्पल अच्छा कौन सा है? या ना, चांगलं आहे. दे दीजिए. कितना में? सो बेसिकली गोकर्ण का ये सबसे इम्पॉर्टेंट टेम्पल है. इसकी स्टोरी मैं आपको नेक्स्ट वीडियो मुरुडेश्वर में बताऊंगा. तो इन शॉर्ट, जब भी रावण शिवलिंग लेके जा रहे थे तो यहाँ पे को एक स्टॉप लेते हैं लघुशंका के लिए, और गणेश जी दूसरे अवतार में आते हैं और वो गणेश जी को बोलते हैं कि तुम मेरी ये शिवलिंग पकड़ो, मैं ज़रा लघुशंका करके आता हूँ. सो उस दौरान उन्होंने नीचे रख दी गणेश जी ने, और यहाँ पे गोकर्ण में ये मंदिर की स्थापना हो गई.